हो ठीक है ठीक है. येस प्लीज कम इन. सर संजू आणि दिनेश आले नाहीत का शाळेत? गार्गी तू इथे? काय झालं सर? सर सांगा ना, दिनेश आणि संजू आले नाहीत का आज? नाही नाही, पण तू जिवंत कशी? काय म्हणजे तुला काहीच माहित नाहीये का? काय झालंय सर? अगं पोलिसांनी सांगितलं की संजू आणि दिनेशचा खून झालाय. काय? आणि त्यांना तुझी सुद्धा बॉडी सापडली आहे. कधी कधी आपण काही अशा गोष्टी बघतो ज्यांच्यावर आपला विश्वासच बसत नाही आणि आपण स्वतःलाच विचारत राहतो की आपण बघतोय ते सत्य आहे की हा भास आहे. अशीच काहीशी अवस्था शाळेतल्या प्रिन्सिपल सरांची झाली होती. त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. कसा बसेल? एखाद्या मृत घोषित केलेल्या व्यक्तीला समोर पाहिल्यानंतर कदाचित आपली अशीच अवस्था होईल. नमस्कार तुम्हा सगळ्यांचं, मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जर गार्गी जिवंत होती तर तिच्या घरात सापडलेली आणि आयडेंटिफाय झालेली बॉडी नेमकी कुणाची होती? गार्गीची रिॲक्शन बघून तर असंच वाटत होतं की तिला या मर्डर्सची काहीही कल्पना नव्हती. पण मग जेव्हा हे मर्डर्स झाले तेव्हा गार्गी कुठे होती? ही सगळीच केस आता हळूहळू अजूनच कॉम्प्लिकेटेड बनत चालली होती. काय झालं नायकोडी? सर, ह्या राजचे फोटो मी आसपासच्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट केले, पण अजून काहीच खबर लागत नाहीये. मिळेल नायकोडी, तुम्ही घाई करू नका. चहा घ्या. नायकोडी, मला तरी वाटतं हे सगळं या वर्षा आणि राज या दोघांचं प्लॅन आहे. सर, नुसता प्लॅन नसेल केला तर त्यांनी हे केलंही असेल आणि त्याच्यानंतर पळून गेलेत. पण ते आता कोणाच्या तरी नक्कीच कॉन्टॅक्टमध्ये असणार. बरं, या राजबद्दल आणखी काही माहिती मिळाली का? ओके, या वर्षाच्या एरियामध्ये राजबद्दल जरा माहिती काढून घ्या. नक्कीच आपल्याला काहीतरी क्लू सापडेल. ओके सर. हरीश, पहिल्यांदा जेव्हा मी गार्गीला बघितलं ना तेव्हा मी घाबरलोच. मग संजू आणि दिनेश विषयी मी तिला सांगितलं तेव्हा तिला भोवळ आली आणि ती कोसळली. डॉक्टर काय म्हणाले? स्ट्रेसमुळे तिला चक्कर आली. आता बरी होईल ती. पण पोलिसांना हे सगळं कळवावं का ह्या चिंतेत आहे मी. नाही, आता नको. गार्गीला शुद्ध येऊ देत, मग बघू. त्या माणसाला ओळखता का? हा साहेब, हा नेहमी इकडे गाडी लावून जातो. हा सीसीटीव्ही चालू आहे? हा साहेब. जरा फुटेज दाखवा. बोला नायकोडी. सर, मी तुम्हाला राजच्या गाडीचा फोटो फॉरवर्ड केलाय. राज एका ठिकाणी त्याची गाडी नेहमी पार्क करून जायचा. सर, ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी सुद्धा राजने या ठिकाणी त्याची गाडी पार्क केली होती. ओके, ठीक आहे. ते फोटो मी बघतो. तुम्ही एक काम करा, RTO मधून त्या गाडीच्या डिटेल्स काढा आणि त्या राजचा पत्ता शोधून काढा. ओके सर. हो. आणि एक्सक्यूज मी सर, एक मिनिट नायकोडी. बोला. जंगलामध्ये डेड बॉडी सापडली. काय?
नायकोडी, मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो, डायरेक्ट तिथे जा. एक डेड बॉडी सापडली. ठीक आहे सर, मी लगेच पोहोचतो. शिंदे मॅडम, सरळ करा बॉडी. आजूबाजूला बघा, काही सापडतंय का? सर बॉडीवर अजून काही मार्क्स आहेत का बघा आणि पंचनामा करायला घ्या. नायकोडी, बॉडीकडे बघून तरी असं वाटतं की बरेच दिवस झाले असतील मर्डर होऊन. हो सर. सर, हा रक्ताने माखलेला दगड तिकडे सापडला. सर, बहुतेक याच दगडाने ठेचून हिचा खून करण्यात आला असेल. बघा रे, हा दगड फॉरेन्सिक टीमकडे पाठवा. ओके सर. सर, खूप निर्दयीपणे मारलं या बाईला. आणि बॉडीवरती स्ट्रगलिंगचे मार्क्स पण आहेत. सर, तसा हा एरिया खूप सुमसाम असतो, शक्यतो इकडे कोणी येत नाही. आणि 2-3 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये कुठे CCTV कॅमेरेज पण नाही आहेत. म्हणजे ज्याने कोणी हा खून केलाय त्याने बरोबर जागा निवडून काढली. नायकोडी, इथे आसपासच्या एरियामध्ये जरा चौकशी करून बघा. सर, सर, ही पर्स सापडली. ह्याच्यात काही पैसे आणि हे ओळखपत्र सापडले. सर, ह्या वर्षाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट लवकरच येईल. सर, महत्वाचं म्हणजे त्या हॉटेलच्या CCTV फुटेजमध्ये वर्षाच्या अंगावर जी साडी आहे ती आणि आपल्याला ज्या बाईची डेड बॉडी सापडली तिच्या अंगावर जी साडी आहे ती, ह्या दोन्ही साड्या सेम आहेत. ही वर्षा तर नाही आहे ना सर? सर, जर का वर्षाचा मर्डर झाला असेल तर या केसचा अँगलच बदलून जाईल आणि मग वर्षाला कोणी मारलं असेल? नायकोडी, मला तरी असं वाटतंय ना की हा राज याने वर्षाला इन्व्हॉल्व न करता तिच्या मुलांना मारलाय. म्हणजे तसंही हॉटेलमधून आधी बाहेर निघणारा हा राजच होता आणि नंतर जेव्हा रात्री हॉटेलमधून ही वर्षा बाहेर पडली त्यावेळी हा राज तिला मध्येच कुठेतरी भेटला असणार, म्हणजे त्या जंगलाच्या आसपास. या दोघांमध्ये वाद झाले असणार. कदाचित या वर्षाने त्याला पोलिसात जाण्याची धमकी सुद्धा दिली असणार, म्हणून त्या रागाच्या भरात त्याने तिला मारलं आणि तो पळून गेला असणार. असू शकतं सर. सर, हा क्राईम स्पॉट हॉटेलपासून साधारण 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती. एखादा माणूस 3 ते 4 तासात 4 जणांचा खून कसा काय करू शकतो? नायकोडी, रागाच्या भरात माणूस काहीही करू शकतो आणि या केसमध्ये सुद्धा तसंच आहे. हा राज याला वर्षा हवी होती, पण या दोघांच्या मध्ये वर्षाची मुलं म्हणजे गार्गी, संजू आणि दिनेश हे येत होते. म्हणून या राजने तिघांचा खून केला आणि यामुळेच वर्षा राजपासून दूर झाली आणि याचा राग या राजला आला, म्हणून त्याने या वर्षाला संपवून टाकला. सर, या त्या राजच्या गाडीच्या RTO रिपोर्ट. हॅलो, काय? गार्गी, तुझी तब्येत कशी आता? तुम्ही तरी सांगा ना, हे सगळं खोटं आहे. माझे संजू आणि दिनेश कुठे आहेत? मला भेटायचंय त्यांना. सांगा ना सर. हे बघ गार्गी, तू जरा शांत हो. तुला विचारण्यासाठी खूप प्रश्न आहेत आमच्याकडे. हे बघ, विचार करून उत्तरं दे. जसं की तुला माहीत असेलच की तुझी भावंड
त्यांना कोण आणि का मारेल? कोण कशाला का मारेल त्यांना सर? सोन्यासारखी मुलं होती. दिनेशने तर कधीच कशाची अपेक्षा नाही केली. संजू फक्त 9 वर्षांची होती, तरी पण मला माहिती हे सगळं माझ्या आईनेच केलं. बरं मला सांग, तू काही दिवस तुझ्या भावंडांबरोबर वेगळं राहत होती, कशासाठी? माझ्या आईची वाईट सावली माझ्या भावंडांवर पडायला नको होती म्हणून. चला फळा पटकन, आज तुझी आवडती भाजी आहे. कोणती? पनीर. जा लवकर. जाते. नीट जा. हॅलो. हा बोला ना. हा हा बोला. कोण हवं तुला? गार्गी, तू थोड्या वेळ बाहेर जातेस? गार्गी, हे बघ, प्लीज खचून नको जाऊस. मग काय करू मी? एकतर एवढी काटकसर करावी लागते ना, कळतच नाहीये काही. कधी कधी तर असं वाटतं ना, सगळं सोडून निघून जावं कुठेतरी. हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. माझा एक मित्र आहे, रिसेंटलीच मुंबईत जॉबला लागलाय. तो म्हणाला की सॅलरी खूप चांगली आहे, फक्त आपल्याला मुंबईला 1 हफ्त्यासाठी ट्रेनिंगला जावं लागेल. 1 हफ्ता? अरे पण मी संजू आणि दिनेशला सोडून नाही येऊ शकत रे. ऐक गार्गी, ही संधी ना सोडायची नाही आहे. हां, आणि हे बघ, मुंबईला तू गेलीस आणि जॉबला परमनंट लागलीस की मुंबईत संजू आणि दिनेशला घेऊन राहू शकतेस. एकदा विचार कर. हे बघ, मी कालच सगळे डॉक्युमेंट सबमिट केले. आपल्याला लवकरच रिस्पॉन्स मिळेल. आणि नाही आला तर? टेन्शन नको घेऊ, रिस्पॉन्स येईल. आणि नाहीच आला तर मग दुसरा जॉब बघू. आणि आलाच रिस्पॉन्स तर काहीतरी पर्सनल रिझन देऊन रिझाईन करू. ओके ओके सर, थँक्यू सो मच. थँक्यू. संजू, दिनू, लवकर बाहेर या. काय झालं? काय झालं ताई? मला जॉब मिळालाय मुंबईचा. खरंच? आता आपले सगळे स्वप्न पूर्ण होणार. आई, आई अगं ये ना लवकर बाहेर. काय गं, काय झालं? मला जॉब मिळालाय मुंबईला आणि फक्त 1 हफ्त्यासाठी ट्रेनिंगला जायचंय. वा, खूप छान झालं. आई, मी काय म्हणते, आपण सेलिब्रेट करूयात ना काहीतरी? हो, हॉटेलमध्ये जाऊयात? हा जाऊया ना. जाऊयात ना? हा, तुमचं चालू दे, मी आले. हा, दुसऱ्याच दिवशी मी आणि हरीश मुंबईला निघालो. जेव्हा 1 हफ्त्यानंतर परत आलो तेव्हा मी संजू आणि दिनेशला शाळेत जाऊन सरप्राईज देणार होते. त्यांना घेऊन मी मुंबईला जाणार होते कायमचं. पण मला माहितीये हे सगळं ना माझ्या आईनेच केलं. तिला नको होतो ना आम्ही, म्हणून. तुझी आई कुठे आहे, काय माहिती आहे तुला? नाही माहित. तसं पण कोण जगतंय कोण मरतंय तिला कसलीच पडली नाही. तुला खरंच माहित नाही की आम्हाला काही सांगायचं नाही? म्हणजे ठीक आहे, आता तुला बरं व्हायला काहीच हरकत नाहीये. काळजी घे. चला. काय वाटतं तुम्हाला, ही गार्गी खरं बोलत असेल? मला पण जरा ही ओव्हर कॉन्फिडंट वाटली. म्हणजे जसं की तिला आधीच माहित होतं की पोलिसांना काय सांगायचंय ते. तिच्या प्रत्येक वाक्यात तिच्या आईबद्दल द्वेष साफ नजर येत होता. हो सर, मला पण ते जाणवलं. सर, असं तर नाही ना की
वर्षाच्या खुनाच्या मागे गार्गीचाच हात आहे. तसं अजून आपण तिला वर्षाबद्दल काहीच सांगितलेलं नाही, पण तिला बहुतेक हे माहिती असावं. कदाचित या गार्गी आणि हरीश या दोघांनी मिळून वर्षाचा खून केला असेल आणि मुंबईला जाऊन राहिले असतील. आणि आता जेव्हा सगळं शांत झालं तेव्हा परत आले. नायकुडी, ज्या कंपनीकडून हे दोघे मुंबईला गेले होते त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करा आणि हे दोघे किती दिवस मुंबईत होते हे जरा क्रॉस चेक करा. ही गार्गी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिच्यावर नजर ठेवा. ती कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते या सगळ्यांची डिटेल्स आपल्याला मिळाला. पाच दिवस झाले हे घरी नाही आले. तो घरी नाही आले म्हणजे कुठे गेलेत? म्हणजे 5 दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला होता. मला म्हणाले मुंबईला जातो काही कामासाठी. पण साहेब काय झालं? हिला ओळखता? हिला कसं नाही ओळखणार? अहो हिच्या तर नादाला लागले होते ते, आणि स्वतःच्या मुलीला पण यांच्या नादाला लावत होती. हिच्याच मुळे आमच्यात सतत भांडण व्हायचं. एकदा तर कांता, माझा मोबाईल कशाला घेतलास? मी नाही देणार. अरे मोबाईल द्या माझा. मी देणार नाही. तुम्ही कोणाशी चॅट करत असता? माझी महत्वाची कामं असतात त्याच्यात. ही महत्वाची कामं, ह्यासाठी तुम्ही उशीर येता घरी? हे बघ जास्त बोल नकोस. मी बायको आहे तुमची, मला कळलं पाहिजे तुम्ही कोणाशी बोलता. मी नाही देत. जास्तच बोलायला लागली तू. अहो हिच्या नादाला लागून फार वेडे झाले होते. या वयात कोणी असं करतं का? पण साहेब तुम्ही का शोधताय? तुमच्या यांनी एक नाही तर 4 खून केलेत, त्या वर्षाचा आणि तिच्या 3 मुलांचा. आणि आता फरार झालाय. बरेच दिवस झाले आम्ही शोधतोय त्याला. नाही हो साहेब, हे खून नाही करणार. 4 खून नाही हो. बरं, तुम्ही त्यांना शेवटचं कधी भेटला होतात? म्हणजे त्यांचा शेवटचा कॉल कधी आला होता तुम्हाला? 5 दिवस झाले साहेब. सर असं तर नाही ना ही कांताच राजला मदत करत असेल? कारण शेवटी कितीही झालं तरी ती त्याची बायको आहे. नायकुडी, या कांताकडे बघून तरी असं वाटत नाही की ती अजूनही त्या राजला सपोर्ट करत असेल. या कांताच्या मनात असलेला वर्षाबद्दलचा द्वेष बघून मला तरी असं वाटतंय की या वर्षा मर्डर केसमध्ये कदाचित हिचाच हात असावा. कसं काय सर? या कांताला माहित होतं की वर्षाचं काही बरं वाईट झालं तर सगळा संशय राजवर येईल, म्हणून कदाचित हिनेच त्या वर्षाची सुपारी दिली असणार. आणि तसाही फेवर हिच्याच बाजूने होता. या आधी सुद्धा हिने गार्गीवर हमला केला होता. नायकुडी, या कांताचे सुद्धा फोन रेकॉर्ड्स काढा आणि ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी ही कुठे होती हे सुद्धा चेक करा. ओके सर. गार्गी, माझं डॉक्टरांशी बोलणं झालंय. उद्या तुला डिस्चार्ज मिळणार आहे. आपण उद्या घरी जाऊ. हे घे, आता पटपट खाऊन घे. घे अगं. कुठलं घर हरीश? आता माझं असं या जगात कोणीच नाही राहिलं. माझी भावंड होती, गेली ती. माझी आई पण गेली. मी तर आता विचार करते ना, तर या त्रासातून मी पण मुक्त होते. का असं का बोलतेस? मी आहे ना, तू माझ्या घरी चल. कसं मला तुझ्याशी लग्न करायचंय. फक्त हो म्हण. नाही हरीश, मला खूप भीती वाटते रे प्रेमाची. मी माझ्या आईला खूप जवळून अनुभवलंय आणि तिच्यासोबत झालंय. ते मला नकोय. हे बघ, मला सगळं मान्य आहे, पण मला एक चान्स दे ना. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ना हे मी शब्दातही सांगू शकत नाही.
बगडे कुठे सापडलं? सर गणेश मंदिराजवळ नाकाबंदीमध्ये सापडले. काय रे, कुठे होतास इतके दिवस? हा? मी याला सांगतोय मग मी मुंबईला गेलो होतो साहेब. बघ, शहाणपणा करू नकोस, पटपट बोल. वर्षा आणि तिच्या मुलांचा खून का केलास? काय वर्षाचा खून झाला? हो साहेब, मला नाही माहिती, खरंच नाही माहिती. मी काहीच नाही केलेलं साहेब, खरंच सांगतोय. काय रे, वर्षा तुला सोडून गेली होती? मग परत कसा काय संपर्कात आला तिच्या? काही महिन्यापूर्वी माझं वर्षाशी भांडण झालं होतं साहेब. तेव्हापासून ती माझ्याशी बोलायची बंद झाली. मग मी तिला सारखी फोन करायचो, ती माझे फोन कट करायची साहेब. मला राग आलेला, पण मीच तिला टेक्स्ट मेसेज करून खूप वेळा माफी मागितली. तिला मी एकदा भेटायला सुद्धा बोलवलं. ती आली साहेब मला भेटायला. आणि काय झालं? हां, अशी काय वागतीयस तू? हे बघ, आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकलं. हवं तर आपण बाहेर भेटू, पण तू भेटायचं थांबू नकोस ग. चालेल. मी इतकी वाईट आहे का? मला का सगळे वाईट म्हणतात? गार्गीच्या तर मनातूनच उतरली मी. पण माझं संजू आणि दिनू आहे ना, मला माझ्या मुलांसाठी काहीतरी करायचंय हो. मला नोकरी करायची. त्यानंतर मला साईटवरून फोन आला की मुंबईच्या साईटवर एका कामगाराचा 7व्या मजल्यावरून पडून मृत्यू झालाय. मग तिथे काही लोकांनी स्ट्राईक सुद्धा केली होती. मला लगेच मुंबईला जावं लागलं. तिला दारू जरा जास्त झाली होती म्हणून ती हॉटेलमध्येच पडून राहिली आणि मी मुंबईला गेलो साहेब. त्यानंतर मला काय झालं हे मला काहीच माहिती नाही साहेब, खरंच सांगतोय. हा स्टोरी, पण जोपर्यंत तुझी ही स्टोरी आम्ही व्हेरीफाय करत नाही ना, तोपर्यंत या केसचा मेन सस्पेक्ट तूच आहेस, समजला? हे बघ राज, वर्षा ज्या दिवशी तुला भेटायला आली होती त्या दिवशी तिच्या मुलांजवळ घरी गार्गी नसून वेगळीच मुलगी होती. ती कोण होती तुला माहिती? हो साहेब, ती मैत्रीण होती वर्षाची, प्रिया नाव होतं तिचं. बारमध्येच काम करायची. त्या दिवशी वर्षाला तिचे सारखे फोन येत होते. आणि हो साहेब, ती गार्गीचा वर्षावर खूप राग होता साहेब. म्हणजे तिने एकदा वर्षाला धमकी सुद्धा दिलेली की माझ्या आयुष्याचं जर काही बरं वाईट झालं तर मी कुणाला सोडणार नाही. बरं नायकुडी, या राजच्या जरा मुंबई साईडला कॉन्टॅक्ट करून कन्फर्म करा तो मुंबईमध्ये किती दिवस होता. ओके सर. सर, राजवरती विश्वास ठेवणं थोडं सोपं जातं, पण गार्गीवरचा विश्वास मात्र वाढतच चाललाय. आणि तसंही राजकडे वर्षाला मारण्यासाठी काही ठोस कारणही नाहीये. बरं, या राजचे कॉल रेकॉर्ड सुद्धा काढा आणि संतोषला भेटून प्रियाबद्दल माहिती काढा. ही प्रिया जर खरंच गायब झाली होती मग तिची मिसिंग कंप्लेंट करायला कोणी आलं का नाही याची जरा चौकशी करा. आणि गार्गी आणि हरीश यांच्या कंपनीचे रिपोर्ट आलेत का बघा जरा. ओके सर. पाणी पी. आता आयुष्यभर रडतच राहणारच का? घे. आणखी काय करू मी हरीश? ज्या 2 भावंडांमुळे मी जगत होते आता ते पण नाही आहेत रे माझ्यासोबत. किती स्वप्न रंगवली होती मी
मला जॉब मिळाल्यानंतर त्या दोघांना घेऊन मी फिरायला जाईन. जे मला करायला नाही मिळालं त्या आयुष्यात त्यांना सगळं दे, सगळे सुख दे. बघ नाही काय होऊन बसलं. शांत हो. तुझ्या मोबाईलवरती मी एका मुलीचा फोटो पाठवलाय. ती मुलगी कुठे जाते, काय करते, काही संशयास्पद वाटलं ना लगेच मला कळवायचं. ठीक आहे साहेब, चालतं. चला. येस सर. हो सर, वर्षाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. ओके सर, वर्षाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. हो सर, मी वाचतो आणि सगळ्या डिटेल्स तुम्हाला कळवतो. जय हिंद सर. बघू. सर, स्ट्रँग्युलेशनमुळेच वर्षाचा मृत्यू झालाय. आणि नायकोडी, माझा अंदाज बरोबर होता. म्हणजे आधी मर्डर केला आणि मग बॉडी खेचत खेचत जंगलात नेली आणि नंतर डोकं ठेचून काढलंय. आणि ज्या प्रकारे डोकं ठेचलं गेलं त्यावरून तरी असं वाटतं की हा जो कोणी खुनी आहे त्याचा वर्षावर खूप राग होता आणि तिच्या फॅमिलीवर सुद्धा. पण मग प्रियाला गार्गी समजून त्याने आधी मारलं, मग संजू, दिनेश आणि वर्षा यांना सुद्धा मारून त्यांचे चेहरे विद्रूप केलेत. पण मग मुद्दा हा आहे की त्यांची ओळख मिटवण्यामागचं कारण काय असावं? हो सर, आणि ज्या रात्री मुलांचा मर्डर होतो त्याच रात्री वर्षाचा सुद्धा मर्डर होतो. सर, मी या राजची चौकशी केली. त्याची कंपनी लेबर प्रोव्हायडेशनचं काम करते. मुंबईमध्ये एका अपघातामध्ये एका लेबरची डेथ झाली म्हणून त्या रात्री हा राज मुंबईत होता. रात्री साधारण 11:15च्या सुमारास तो वाशी पोलीस स्टेशनमध्ये होता. म्हणून मला वाटतं की राजचा या सर्व मर्डरशी प्रत्यक्ष संबंध नसावा. बरं, त्या प्रियाबद्दल काय माहिती मिळाली? हो सर, ही प्रिया वर्षाबरोबर त्याच बारमध्ये काम करायची. दोघीजणी मैत्रिणी होत्या. प्रियाला त्या रात्री वर्षानेच घरी राहायला बोलवलं होतं. प्रियाला स्वतःचं असं कोणी नातेवाईक नाहीये, त्यामुळे तिची मिसिंग कंप्लेंट द्यायला कोण येणार? नायकोडी, तरी सुद्धा मला डाऊट आहे की हे सगळं ना प्लॅनिंग करून केलंय. गार्गी, मला सांग, तुझ्या परिवाराची अशी खास कोणाची दुश्मनी होती का? म्हणजे कोणाची भांडण वगैरे? नाही सर, असं तर काहीच नाहीये. पण काय झालंय? म्हणजे मला असं वाटतं की कोणीतरी तुझ्या घरच्यांना संपवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे असं मलाच वाटतंय. म्हणजे हे ज्याने कोणी केलं ना त्याने आधी तुझ्या आईला संपवण्याचा प्रयत्न केला आणि मग तुझ्या भावंडांना. म्हणून आपलं विचारलं. असं काही खरंच घडलं होतं का? नाही, म्हणजे असं काही आठवत तरी नाहीये. ठीक आहे, काळजी घ्यायची. चला. सर, मला या हरीश आणि गार्गीवरती विश्वासच बसत नाहीये. तुम्ही ज्यावेळेला चौकशी करत होतात त्यावेळेला त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग कसा उडाला होता बघितलात तुम्ही? नायकोडी, तो रंगच तर उडवायचा होता. तुम्हाला आठवतंय आपण त्या मुलांच्या शाळेमध्ये गेलो होतो, त्यात त्यांच्या फॉर्मवर वडिलांचं नाव काय लिहिलं होतं? नाही सर, ती जागा तर रिकामीच होती. या गार्गीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये वडिलांचं नाव सुधीर वैद्य असं लिहिलं होतं. नायकोडी, हा सुधीर वैद्य कोण आहे? जरा शोधून काढा, त्याच्या डिटेल्स काढा. ठीक आहे सर.
हो का सर? बघा सर ही सुधीरची फाईल. सुधीर जेलमध्ये होता. जेलमध्ये का? सर 16 वर्षांपूर्वी सुधीरने एक हाफ मर्डर केली होती, म्हणून त्याला 18 वर्षांची सजा झाली होती. येरवडा जेलमध्ये सजा कापत होता, पण चांगल्या वर्तणुकीमुळे त्याला लवकर सोडण्यात आलं. तर आत्ताच 1 महिना आधीच सुटलाय. हो सर, आणि म्हणूनच मी त्याच्या घरी पण गेलो होतो. आजूबाजूला चौकशी केल्यावर कळलं की तो त्याच्या घरी आलाच नाही. नायगुडी, या सुधीरचा फोटो सर्क्युलेट करा आणि लवकरात लवकर त्याला शोधून काढा. कदाचित या केसशी याचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. ओके सर. हॅलो, तुम्ही दुसऱ्या कुठल्या माणसाला त्या मुलीच्या मागे लावलंय का? नाही, तू तिचा पाठलाग करतोय आणि आताच दोघं माझ्या समोर होते, अचानकच गायब झाले. मी तुझा बाबा आहे बाळा, मी तुझा बाबा आहे, ओरडू नकोस. मी तुझा बाबा आहे, ओरडू नकोस. अरे मला का मारताय? मी माझ्या मुलीला भेटतोय. गार्गे, मी तुझा बाबा आहे. साहेब, माझी मुलगी आहे ती, मी तिला भेटायला आलो. माझी मुलगी आहे ती. आधी हे सांग, का केलं हे सगळं? काय सांगू साहेब तुम्हाला, माझ्या सगळ्या आयुष्याचंच हसू झालंय. आणि हे फक्त तिच्यामुळे झालंय. तिच्यामुळे झालंय साहेब. कुणामुळे झालंय? वर्षामुळे साहेब. ज्या बायकोची एकाने छेड काढली म्हणून त्याचा हाफ मर्डर करून जेलमध्ये ताठ मानेने वावरणार मी, मला आत गेल्यावर कळतं माझी बायको बाहेर तोंड काळ करतेय. साहेब, सगळ्यांनी हिणवलं मला, माझ्या आबरूची, माझ्या इज्जतीची. बाकीच्या सगळ्या कैद्यांनी वाट लावली होती साहेब, पण साहेब तिने तर हद्दच पार केली. माझी बायको हिला इथे घेऊन आली आणि एका बारमध्ये काम करायला लागली. साहेब, माझ्या घरचे मला भेटायला यायचे, खायला कधी घेऊन नाही गेले, पण तिची खबर नक्की देऊन जायचे. 16 वर्ष मी माझा राग काबूत ठेवला होता साहेब, जाणीवपूर्वक चांगला वागलो. जेव्हा सुटून आलो तेव्हा एकच ध्येय होतं, तिला संपवायचं. साहेब, मी वर्षावर पाळत ठेवली होती. मी तिला जेव्हा बघितलं ना तेव्हा प्रचंड राग आला होता मला, पण तेवढ्यात साहेब गार्गीला पाहिलं, माझ्या मुलीला पाहिलं साहेब, पण तेव्हाच तिच्या बाजूला 2 मुलांना पाहिलं. त्यांना बघून माझ्या तळपायाच्या मस्तकात गेली साहेब. माझ्या बायकोनं तोंड काळं करून जन्माला घातलेली ती 2 पोरं, त्यांना त्यांचा बाप कोण हे देखील माहिती नव्हतं, तरी देखील ती जगत होती. हे सगळं मला सहन झालं नाही साहेब. साहेब, मी पुष्कळ दिवस तिचा पाठलाग करत होतो. गार्गीला बाहेर जाऊन 2 दिवस देखील झाले नाही, तोच तिथे माणसाबरोबर बाहेर पडली साहेब. मी हॉटेल बाहेरच होतो. मी तिचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि एका सुनसान जागी तिचा गळा दाबून खून केला. मला वाटलं होतं एवढं केल्यावर माझ्या मनाला मुक्ती मिळेल, पण नाही साहेब, मला शांतता मिळाली नाही. म्हणून मी तिची बॉडी घेतली आणि जंगलात नेली आणि तिचा चेहरा दगडाने ठेचून 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 सगळा खराब केला. नंतर मी तिच्या घरी गेलो साहेब आणि सगळ्यांना संपवलं. कुणाचीही ओळख पटायला नको म्हणून वरवंट्यांनी सगळ्यांचे चेहरे ठेच ठेच ठेचले साहेब मी. नंतर चाकू त्या मुलीच्या हातात ठेवला आणि वरवंटा घेऊन मी घराबाहेर पडलो.
कारण मला माझ्या गार्गीला वाचवायचं होतं. काय केलंस हे सुधीर? काय मिळवलंस हे एवढं सगळं करून? तुला तुझ्या बायकोवर राग होता, पण त्या रागामुळे तू एवढा निर्दयी बनलास की एका निर्दोष बाईचा आणि लहान निरागस मुलांचा खून केलास तू. आयुष्याची 16 वर्ष तू जेलमध्ये काढलीसच, पण आता पुढचं आयुष्य जेलमध्ये सडत बस. सुधीरला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. त्यानं वर्षावर जीवापाड प्रेम केलं, पण तो विश्वासघाताचं दुःख पचवू शकला नाही. मात्र वर्षानं आपल्या जगण्याचा वेगळाच मार्ग निवडला आणि ज्यामुळे एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. पण यामध्ये त्या 2 निष्पाप मुलांची काय चूक? कदाचित त्यांचा अपराध एवढाच होता की त्यांनी वर्षाच्या पोटी जन्म घेतला आणि त्यांचा बाप सुधीर नव्हता. इतकी चीड, इतका राग मनामध्ये असू नये. आई वडिलांच्या चुकांचं प्रायश्चित्त त्यांच्या मुलांना का भोगावं लागावं? आपल्या समाजामध्ये सुधीर आणि वर्षासारखी कितीतरी जोडपी असतील जी आपल्या मुलांचा विचार न करता कदाचित सैराट सुटली असतील. वेळीच आपल्या भावनांना आवर घाला, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात सापडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या केससह पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.